पार्टीचा निर्णय हा अंतिम जर तुम्ही मानला तर कुठलीही ताकद किती पण नाटक करू द्या, जर नगरपालिका नाही आणली तर नावच बरोबर. बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तिन्हीच्या तिन्ही सत्ता सभेच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठं काम या तालुक्याच्या विकासाचं, या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांच्या पाण्याचं, या तालुक्यातल्या पायाभूत सुविधांचं, MIDC पासून सगळ्या हे प्रचंड मोठं काम उभं केलं. सामान्य लोकांचा विश्वास त्यांनी खऱ्या अर्थानं जिंकला आणि विधानसभेची निवडणूक झाली. जवळजवळ 1 वर्ष होत आलं, तरी पण या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये बार्शीचा आमदार कोण असेल तो आमचा राजाभाऊ साहेब. 1 रुपयाचं काम आमदार फंडासोबत 1 रुपयाचं काम जर दाखवलं आपल्याला विचार करायचा. त्यामुळं माझ्यापेक्षा सगळ्यात जिम्मेदारी आता मित्रांनो तुमच्यावरती, कारण 3 निवडणूक आहेत आपल्या. 2 तारखेला नगरपालिकेचं मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे, 7 तारखेला मार्केट कमिटीची मतदान आहे, 8 तारखेला निकाल आहे आणि तिथनं लगेच 15 दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. आणि विधानसभेला ठीक आहे झालं गेलं मिळालं, विसरलो बरं आहे. दुसऱ्या दिवशी 9 वाजता ऑफिसला आहे माझ्या. काही वाटलेलं नाही मला, का तर मला माहित होतं काय म्हणणार काय नाही. आपण जे करायचं ते करायला काय माहिती पुढं पण वेळ नव्हतो आणि ज्या काय परिणामाची पण त्या ठिकाणी काळजी करण्याचा कुठला प्रश्न उद्भवत नव्हता. परंतु विधानसभेला झाले जाऊ द्या, कुणालाच वाटत नव्हतं अक्षरशः आश्चर्य की अशी काय काय तर फेडवत होती. आम्हाला म्हणायची सरकार जर आलं त्यांचं आम्हाला बारीशी टिकणार नाही, म्हणजे इतक्या टोकाला जाऊन विषयी प्रचार केला. आणि बार्शीकरांना पण काय झालं वाटतं की खरंच त्या लोकसभेमुळे इथं पण काय गडबड होती, थोडा संभ्रम निर्माण झाला होता आणि सगळी कारण होती. पण आता खऱ्या अर्थानं तो पराभवाचा विषय पुसण्याची वेळ आपल्या सगळ्यांमध्ये आलेली. आणि ह्याच्यामध्ये मी नम्रपणे तुम्हाला सांगतो की कुणीही उमेदवार आता इच्छुक भरपूर आहे. आता जवळपास 150च्या आसपास गेलेत. आपल्या 43 जागा आहेत, नगराध्यक्षाची 43 जागा आहे. आता 150च्या पुढे 11 गेलेले आहेत. आणखी उद्या 3 वाजेपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 50 जण इच्छुक होणार आहेत. परंतु मित्रांनो तुम्ही सगळे बोलाचे, तुम्ही 2-2, 3-3 जण एका प्रभागामध्ये इच्छुक आहेत. मला ही जाणीव आहे की तुम्ही प्रत्येक कार्यकर्ता हा मी काहीतरी बनन, मी नगरसेवक होईल, मी नगराध्यक्ष होईल, मी सरपंच होईल, ग्रामपंचायत सदस्य होईल, सोसायटीचा सदस्य होईल, सोसायटीचा चेअरमन होईल, पंचायत समिती सदस्य होईल, जिल्हा परिषद सगळे खासदार आमदार होईल. या भावनेनंच काम करत असतो. पण काम करत असताना तर 1 जागा आहे आणि 4 जर तुम्ही तिकीट मागत असाल तर माझी हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी पार्टीचा निर्णय हा अंतिम जर तुम्ही मानला तर कुठलीही ताकद किती पण नाटक करू द्या, जर नगरपालिका नाही आणली तर नावच बरोबर. बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तिन्हीच्या तिन्ही सत्ता आणू. फक्त आपल्याला एकही कार्यकर्ता नाराज होता काम. तुम्ही गेल्या वेळेस बघितलं आशिबाईला आपण उभा केलं, 40 पैकी 29 नगरसेवक आपण निवडून आणले आणि जवळपास 5 जणांनी आपल्यात प्रवेश केला. म्हणजे 34 जणांची संख्या आमची त्या ठिकाणी झाली. आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यातले मालक पण आले आणि ढगे पण आमच्यापासून वकील साहेब आले, सगळीच आली. पण पुढे मासिक शिकली जाऊ सगळे पुढच्या पुढे विधानसभेचा आता काय आता विधानसभा नाही, 4 वर्षांसाठी विधानसभेच्या वेळेस विधानसभा असेल काय असेल ते असेल पुढच्या पुढं. परंतु या ठिकाणी सगळ्याला एक संदेश पण त्या दिवशी मिळालेला आहे ना. मी मित्रांनो माझ्या घरापासून माझ्या मुलापासून सुरुवात करणार, बरोबर आहे. मग आता ह्या आदर्श तुम्ही घेणार का नाही सगळेजण केली का नाही बसले सुरुवात. दुसरा मुद्दा तुम्ही नानाचा काढला, तिथं पण ब्रेक लावला नाही. आता काय पाहिजे तुम्हाला माझ्या कुटुंबाकडनं त्याग, आता आणखीन पार्टीला काय पाहिजे माझ्याकडनं तुम्ही सांगा. ह्याच्यापेक्षा माणूस काय करू शकतो. आणि मी तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहकार्याने किंवा त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला
ज्यावेळेस ताकद दिली किंवा त्याच्या अगोदर पण थोडंफार प्रयत्न करायचा, पण ज्यावेळेस साहेबांनी तुम्हाला ताकद दिली, तुम्हाला कशात कमी पडलो सांगा. ग्रामपंचायतीला कमी आहे का, सोसायटीला कमी आहे, कशाला कमी? फक्त एवढीच इज्जत ठेवा, नगरपालिका, बाजार समिती आणि जिल्हा परिषद जर तुमच्यामध्ये नाराजी, एक जण पण नाराज नाही झाला ना, कुणीच काय करू शकत नाही. तुम्हाला पण माहिती नाही, मला पण माहिती. आता अध्यक्षांच्या वेळेस आपण नगराध्यक्षांच्या वेळेस सगळेजण 4 इच्छुक असायचे, कुणाची तो उमेदवारी तिघांना हात जोडून समजून सांगायचो. आणि काळजी करू नका, कुणी जर उमेदवारी नाही मिळाली तर आपण पार्टीच्या पदावरती आहे, कुठल्या पदावरती आहे, कुठल्या ना कुठल्या पदावरती ऍडजस्ट करू ना. आणि कोणी काय म्हातारं झालं काय, पुढच्या निवडणुकीत त्याचा विचार करू. आता एखादा चालू नगरसेवकाला सुद्धा मी सांगणार आहे, तू शांत बस. आता ह्याच्यापेक्षा काय आणखी त्यांनी ऐकायचं? असं नाही की 100% सगळ्या नगरसेवकाला तिकीट मिळणार आहे, जाहीर सांगतो मी. म्हणजे जिथं काय ते आता ज्यांचं पिरियड असून सुद्धा मी तुम्हाला एक आदर्श घालून दिला की थांबणं गरजेचं आहे. त्या तुम्ही सगळेजण थांबणार ना, त्याला थांब म्हणून त्यांनी मला हात वर करून सांगायला, सगळे शपथपूर्वक सांगा, पार्टीची निर्णय घेऊन ती मान्य हात वर करून सांगा, नाही तर मग त्याचा काय उपयोग असणार नाही. कुणाच्या हातच वर होईल काय बांधलं नाही. सगळेजण तुम्ही म्हणलं जे आता बोलतोय त्या पद्धतीनं, आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, असा एक शब्द, एक सुद्धा प्रभागामध्ये एक शब्द असा येणार नाही आमच्यावरती, आम्ही जे बसलेले सगळेजण, की माझ्यावरती अन्याय झाला. बस बरोबर आहे. आमच्याकडनं काय अपेक्षा तुमची? कुणी गरीबाचा कार्यकर्ता राहू द्या, श्रीमंताचा राहू द्या, गरीब आहे म्हणून त्याची उमेदवारी, श्रीमंत आहे म्हणून त्याची उमेदवारी, असं काय होणार नाही. एक सुद्धा अन्याय होणार नाही. जिथं मिळतंय तिथं ऑफिसला मिळवलं जाईल, ते उमेदवारी जाहीर केल्या जातील. जिथं टाय करलाय त्या गल्ली तुम्ही विचाराल स्वतः येणार. आम्ही 4-5 जी काही आमची 20 जणांची कमिटी असेल त्याच्यापैकी 5-5 जण पाठवून झाला, नाहीतर आम्ही 20 जण येऊ, मी स्वतः येऊ, कुठंही कुणावरती एकाही कार्यकर्त्यावरती एकाही उमेदवारावरती अन्याय होणार नाही याची 100% तुम्हाला खात्री देतो. आणि तुम्ही पण मला खात्री द्या की जो भारतीय जनता पार्टी महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील, आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी कामाला लागावं. आणि 20 दिवस राहिले फक्त, 20 दिवसामध्ये प्रचार संपतोय, 2 तारखेला मतदान आहे. सगळ्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवत असताना आपला नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक 2-3 दिवसापेक्षा बहुमत जास्त अशा पद्धतीनं ताकदीने ही निवडणूक सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती मी बहुधा शब्द देतो. निश्चितपणानं नगरपालिका, बाजार समिती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. फक्त जे काही घटना घडल्या ती 1 वर्ष झालं आमच्या बार्शीकरांना चवू लागली हो की 10 वर्ष बार्शी महाग गेली, 15 वर्ष एवढी बार्शी महाग जाऊन देऊ नका. प्रचंड असा गेल्या वर्षाचा पण बॅकलॉग भरून काढा आणि चांगल्या पद्धतीचा निधी देऊन या बार्शीच्या तरुणांच्या हाताला काम द्या, शेतकऱ्यांच्या शेताला पाणी द्या, एवढीच आपल्याला नम्रपणे विनंती करतो. आणि भगवत तीर्थक्षेत्र आराखडा जे आमचं ग्राम लेवल आहे हे मंजूर करण्याकरता आपण या ठिकाणी बैठक लावावी अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि आदरणीय बहुला अक्कलकोटला जायचं असल्यामुळे माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आणि परत एकदा आज बहुला या ठिकाणी मुलाखती घ्यायची होत्या, परत एकदा उद्या किंवा परवा दिवशी सगळ्या उमेदवारांना मी निरोप देणार आहे. सगळ्यांनी माझ्या समोर जातीनिहाय मतदारांची संख्या सांगायची, मी काढून ठेवली. कोण किती त्या ह्याच्यात पास होतोय, कोणाचा किती अभ्यास आहे हे मी चेक करा म्हणे. मला रात्री 2-2 वाजू द्या, 1 दिवस लागू, 2 दिवस लागू, 1 दिवस 10 प्रभाग, दुसऱ्या दिवशी 11 प्रभाग, आणि सगळ्यांची परीक्षा पूर्ण अत्यंत कठीण परीक्षा करून उमेदवारी दिली जाईल असे या ठिकाणी अभिवाचन करतो. आदरणीय दोन्ही आज आपल्याला बार्शी नगरपालिका आणि भविष्यात होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि महाराष्ट्रात एकमेव मार्केट कमिटीची निवडणूक त्या ठिकाणी ते बार्शी.
या तिन्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी आपण बैठक करतोय. या बैठकीच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते आणि या विभागातला विकास पुरुष ज्यांनी आपल्या पाठीमागच्या 5 वर्षाच्या विधानसभेच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठं काम या तालुक्याच्या विकासाचं, या तालुक्यातल्या शेतकरी बांधवांच्या पाण्याचं, या तालुक्यातल्या पायाभूत सुविधांचं MIDC पासून सगळ्याच हे प्रचंड मोठं काम उभं केलं. सामान्य लोकांचा विश्वास त्यांनी खऱ्या अर्थानं जिंकला आणि विधानसभेची निवडणूक झाली. जवळजवळ 1 वर्ष होत आलं, तरी पण या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये बार्शीचा आमदार कोण असेल तो आमचा राजाभाऊ साहेब. 1 रुपयाचं काम आमदार फंडासोबत 1 रुपयाचं काम जर दाखवलं त्याच्यावर राजाभाऊ खूप मोठा प्रचंड मोठा आपण सगळेजण पाहतो की काम राजाभाऊ उभं केलं. सातत्यानं राजाभाऊ विधानसभेचे खर्च करून दाखवतात. आता ते विसरून जावं झालं जे झालं ते झालं, म्हणजे झालंय ते पुन्हा होऊ नये या योजनेत आता आपल्या सगळ्यांना कामाला लागायचं. त्या अनुषंगानं आता ही पहिली निवडणूक जी आहे ती बार्शीच्या नगरपालिकेची निवडणूक, ही पहिली निवडणूक आहे. त्या अनुषंगानं आज आपण पाहतो सगळ्यांनी मुलाखती दिल्या, अनेक इच्छुक आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुक असतात म्हणजे पालखीची विजयाची संधी अधिक आहे म्हणून लोक इच्छुक. जी पालखी निवडून येणार नाही तिथे इच्छुकांची संख्या असंच असतं. एवढ्या मोठ्या संख्येनं आज इच्छुक आहेत. सर्व जाती धर्माचे लोक नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हे उमेदवार, इच्छुक उमेदवार हे सगळे लोक आणि खऱ्या अर्थानं राजाभाऊ लोकांना मिळापासून जागरूक झाला की राजाभाऊ सारखा एक नेता सगळ्या धर्मांना, सगळ्या जातींना सोबत घेऊन जाण्याची एक आमचा मुस्लिम समाजाचा एक भाऊचा सहकार जेव्हा मुलाखत देत होता त्याच्या अंगावर नाट्य उठले होते की आम्हाला राजाभाऊंनी सगळं दिलं, आम्हाला कुठलीच अडचण राजाभाऊंनी ठेवली नाही, आम्हाला जे शक्य ते सगळं दिलं असा सांगत असताना चेहऱ्यावरचे भाऊ सांगत होते की राजाभाऊ सगळ्या समाजाला न्याय देतात, राजाभाऊ सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाती धर्मावर राजकारण करायचं एवढं एकच हत्यार काही लोकांच्या हातामध्ये आहे. पण त्या सगळ्या गोष्टी चिरकाळ कधीच टिकत नाही. विकासाचं राजकारण चिरकाळ टिकतं, विकासाचं समाजकारण चिरकाळ टिकतं, सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं राजकारण चिरकाळ टिकतं आणि त्या राजकारणाचं आयुष्य खूप कमी असतं. व ते ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करतात राजाभाऊ त्याला फार मोठा आयुष्य आहे आणि मला वाटतं ते पुन्हा काय त्या पद्धतीचं पुन्हा काय घडणे. आता ही शेवटची गरज पण त्याच्या आधीच जाता मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगणार. आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतो. राजाभाऊ आम्ही दोघे खूप जवळचे मित्र आहे आणि राजाभाऊच्या मतदारसंघामध्ये राजाभाऊला कुठली अडचण आली नाही पाहिजे. मागच्या वेळी सांगितलं होतं की कायम माननीय मुख्यमंत्री बोलायचा आग्रह असतो की राजाभाऊ माझा सैनिक आहे आणि या सैनिकाला काही कमी करता
अशा प्रकारची भूमिका सातत्याने सांगत. आज या ठिकाणी मला वाटत नाही की एखाद्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुलाखतीला पालकमंत्री कधी आला ही पहिली वेळ आहे. तर माननीय मुख्यमंत्री कोणाला सूचना दिल्या तुला बार्शीला जायचंय आणि त्या ठिकाणी राजाभाऊला निवडणुकीची परिस्थिती समजून घ्यायची आणि राजाभाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. त्यामुळं आज या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगितलं मला कधी झालं इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगराध्यक्ष पदाच्या इच्छुकांची संख्या चांगली आहे, पण खास करून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या संदर्भात प्रत्येकाने सांगितलं की आम्ही इच्छुक आहोत, आमचा हक्क आम्हाला द्या आणि आम्हाला नाही दिलं तरी सुद्धा आम्ही पक्षाच्या उमेदवाराच्या सुरुवात राजाभाऊ सांगेल त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांची त्या पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायला लागेल. माझ्या समोर आलेल्या सगळ्या उमेदवारांनी सांगितलं की आम्ही पक्षाच्या उमेदवारासोबत राहू. कारण शेवटी एक लक्षात घ्या 1,00,000 किती 1,09,000 मतदानाचं गाव लोकसंख्या 1,00,000 असेल 2,00,000. 1,08,000 लोकसंख्येनं उमेदवार किती 42 नगराध्यक्ष किती 1. आता कोणी नेता असणार कोणी काही म्हटलं तर संधी एकाला देता येईल, पण एकाला संधी देत असताना जर आपण जातीवंत कार्यकर्ते असू आपण जर सहकारी पक्षाचे जातीवंत सहकारी असू तर एकदा निर्णय झाल्यानंतर पक्षाच्या भूमिकेसोबत राहणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मला वाटतं इथं बसलेले सगळे कार्यकर्ते ती जबाबदारी पार पाडतील याच्यामध्ये मला कोणती शंका या ठिकाणी वाटत नाही. त्यामुळं मी सगळ्या इच्छुक उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देईन तुमच्या तिकीटासाठी पहिला आणि एकदा तिकीट झालं की मग निवडून येण्यासाठी 2 वेळा शुभेच्छा देणार. पहिलं तिकिटासाठी आणि मग पुन्हा निवडून येण्यासाठी 2 वेळा शुभेच्छा तुमची शुभेच्छा द्यायला मी परत येईल. पण आज तुमच्या तिकिटासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे मी देतोय. शेवटी भारतीय जनता पक्ष हा सामान्यातनं काम करणारा पक्ष आहे. शून्यातून आज जगभरातला सगळ्यात मोठा पक्ष आज संघटन क्षमतेवर झालेला पक्ष. त्यामुळं कुठलीही निवडणूक भारतीय जनता पक्ष कधीही सहज घेत नाही. प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पक्ष हा जिंकण्यासाठीच लढतो, जिंकण्यासाठी लढतो. पूर्वी असं व्हायचं बघितलं आपण काँग्रेसचं तिकीट घेतलं की आमदार झाला नगरसेवक झाला. आता काय परिस्थिती झाली भाजपचं तिकीट घेतलं की आमदार झाला. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली कारण आहे. तेव्हा सामान्य माणसाचा पक्ष आहे आणि एका नगरपालिकेच्या निवडणुकीवर सुद्धा भारताचं लक्ष आमच्या सगळ्या सिस्टीमचा असतं. मुख्यमंत्री मोदयांचा आहे, प्रदेशाध्यक्षांचा आहे, पालकमंत्री म्हणून मलाही तसं सूचना आहे. आणि पण या सगळ्यात एक चांगले उमेदवार निवडणं आणि चांगला चेहरा लोकांच्या पुढे देणं ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण प्रयत्न करतोय. येणाऱ्या 3-4-5 दिवसामध्ये उमेदवारही दिली निवडणुकी हवाई पदाची निवडणुकीच आहे आणि त्या कालखंडामध्ये चांगला चेहरा या शहराचा आपण या सगळ्या उमेदवाराच्या माध्यमातून आपण सगळेजण देऊ आणि आपण ही नगरपालिका कुठल्याही किमतीवर भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर महायुतीतल्या जेवढे सहकारी बाळासाहेब आपण असतात सगळे सहकारी जेवढे सहकारी आपल्या सोबत येतो आपल्या आठवडे गटाचे आमचे तेही माझे सगळे सहकारी आहेत गायकवाड साहेब आणि इथं बसलेले राजामध्ये सगळे सहकारी खास करून आपले जिल्हाध्यक्ष. आता हे मुलाखत घ्यायची जबाबदारी जिल्हाध्यक्षाची असते. जिल्हाध्यक्षाने आम्हाला काम लावले तुम्ही घ्या. कधी कधी असं जिल्हाध्यक्षला पालकमंत्री सांगतात म्हणजे आमचं उलट आहे. आमचा जिल्हाध्यक्ष पालकमंत्री सांगतो तुम्ही हे करायला आणि सगळ्यांना टाळ्या वाजवतात.
आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले असेल. मी जाताना एवढंच सांगेन, पाठीमागच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासन असेल काही दिवस 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यावेळेस आमचे असेल तांबोळी नगराध्यक्ष आमचे होते. ते मगाशी मला बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की राजा भाऊने या शहरासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी आणला आणि माझ्या कारखान्यात हे काम झाल्याचा मला अभिमान आहे. अशा प्रकारची भूमिका आता त्यांनी मांडली. म्हणजे राजा भाऊ 1 वर्षात किती कोटीची कामं आली, किती कोटीची कामं आली का 11 महिने झाले. माझे पत्रकार बांधवांना विनंती आहे, सगळ्या गोष्टीचं अनालिसिस देतात होते. हा नेता कसा आहे, तो नेता कसा आहे, निवडणूक कशी होईल, हे काय होईल. एकदा तुम्ही शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये झालेल्या कामाचा आढावा आणि आता 11 महिन्यामध्ये झालेल्या कामाचा आढावा आणि त्याच्या अगोदर 5 वर्ष झालेल्या कामाचा आढावा एकदा पत्रकार बांधवांनी घ्यावा अशी माझी विनंती आहे. बाकीचं आम्हाला कसं ठोकाय तसं ठोका आमची अडचण नाही. आम्हाला त्याबद्दल काय बोलायचं एवढंच आहे. जर 11 महिने राजा भाऊ आमदार असता तर किमान 500,000 कोटी रुपयाचं काम या भाषेला एवढं मोठं नुकसान आमचं आलं. मातृभूमीचं आमच्या मातीचं आमचं नुकसान झालंय आणि ते कधीही न भरून येणार नुकसान. देशात राज्यात सत्ता आपली असताना जर आपण एक आमदार असतो तर आपल्याला अनेक विषय करता आला असतो. आज मागच्या 5 वर्षात 50,000 हेक्टर जमीन पाणी केली. अनेक कामं केली. MIDC पासून सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचं काम केलं आणि हे सगळं आपण बघतोय. त्यामुळं फक्त जातीपातीचं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम जे चालू आहे. आता आपण बघतो अनेक अधिकाऱ्यांना फोन लावायचे, शिव्या काढायच्या, अनेक अधिकाऱ्यांना दम द्यायचा आणि काहीतरी व्हिडिओ तयार करायचे आणि त्याच्यावर काय होतं जमतं का? रस्ता मिळतो का? MIDC मिळते का? शेताला पाणी मिळते का? आपल्याला काय मोबाईल काढायचा कधी बघत आहे तेवढंच काम झालं. कधीतरी त्यातला भेद करा, वास्तवादी जीवन जगण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शहराचं आपलं फलक कशात आहे हे आपण बघा. माझं आपण शहरातले पत्रकार बांधव आहे. माझी विनंती आहे की तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि त्या स्तंभानं याचं मूल्यमापन नक्की केलं पाहिजे. मागची 5 वर्ष, त्याच्या मागची 5 वर्ष आणि आताचे 11 महिने या गोष्टीचं अनालिसिस आपण करा, लोकांच्या समोर मांडा आणि त्याच्यावर लोकांचं मत ठरवू द्या. मी सांगतो जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा भाऊ आपण करू. जेव्हा आपण कराल तेव्हा लोक तुमच्यासोबत आपोआप उभे राहतील. काळजी करायचं काम माझी विनंती आहे की आपण सगळे मिळून ताकदीनं येणारी निवडणूक आपण लढूया. या ठिकाणी मी राजा भाऊ आपल्याला आपल्या सगळ्या सरकारला एवढंच आश्वस्त करतो की या मतदारसंघासाठी आपण जे सांगणार ते प्रत्येक काम आपल्या सरकारच्या माध्यमातून मार्गी लागेल. चिंता करू नका. आपल्या सरकारच्या पाठीशी खास करून मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांचे आवडते आमदार असते. सगळ्यात लाडकी मुख्यमंत्री सगळ्या आमदारांना करतात असं नाही, पण त्याच्यातला पण सगळ्यात लाडका कोण असेल तर आमचा तो राजाभाऊ. त्यांचं बारकाईनं या सगळ्या गोष्टीवर लक्ष असतं. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा पुन्हा सांगतो जर उमेदवारी मिळते त्यांनी ताकदीनं निवडणूक करा. उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी ताकदीनं आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या ताब्यात घेऊन येऊ नका. एक तुम्हाला सांगतो की आपण एक गोष्ट आहे, एक महाशय होते त्याला 2 बायका होत्या. एक महाशय होते त्याला 2 बायका होत्या आणि
आणि त्या दोघीमध्ये प्रचंड सारखं भांडण व्हायचं. आता एका नवऱ्याच्या 2 बायकांमध्ये भांडण ठरलं आहे, इतके असले तर भांडण होतं, मग 2 असलं तर विशेष नाही. दोघीचं भांडण, आणि दोघीचं भांडण झालं की एक म्हणायची तुला रडकी करते, दुसरी म्हणायची तुला बोलकी करते. काय म्हणायची? एक म्हणायची तुला रडकी करते, दुसरी म्हणायची तुला बोलकी करते. आणि सारखं रोज झालं. एक दिवशी एकत्र म्हणली, रोज काय म्हणते मला रडकी करते तर खरंच. आता हिनं चॅलेंज दिलं, दुसरीला वाटलं मला चॅलेंज दिली. हिनं घरी झोपला नव्हता, आणला पाटण टाकला डोक्यात, आणला पाटा आणि टाकला डोक्यात, आणि म्हणली झाली का नाही रडकी आता. ती दुसरी म्हणली मी रडकी झाली पण तू पण बोलकी झाली. काय झाली? ही रडकी झाली, ती पण बोलकी झाली. त्यामुळे एक लक्षात ठेवा, अशा पद्धतीने आपण करायला गेलो ना तुला मला, ना तुला आणि मला, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. असं करू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून ताकदीनं भारतीय जनता पक्षाची महायुतीची सत्ता या बार्शीच्या नगरपालिकेमध्ये आली पाहिजे. त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आम्ही सगळेजण नांदेगाव तुमच्या पाठीशी, साम नाम सगळी शक्ती घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका. धन्यवाद. आपण